सबस्क्राईब करा स्टडी करो चॅनलला आणि या घंटीवरती क्लिक करा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी। सर्वांना नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप चाटे स्टडी करो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, RTE 25% प्रवेश प्रक्रिया ही 5 मार्चपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे। हे फॉर्म डेस्कटॉप व्हर्जनद्वारे विद्यार्थ्याचा कसा भरावा या संदर्भात मी पूर्वी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, परंतु जे लोकेशन सेट करण्यासंदर्भात काही पालकांना येणाऱ्या समस्या लक्षात घेता व पालकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेता आपण अँड्रॉइड ॲपच्या मदतीनं लोकेशन सेट कसं करायचं, त्याच पद्धतीनं अँड्रॉइड ॲपच्या मदतीनं अगदी कमीत कमी वेळामध्ये घर बसल्या आपल्या पल्ल्याचा फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा याची माहिती पाहणार आहोत आजच्या भागामध्ये। तत्पूर्वी मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, कारण मी जे व्हिडिओ आपणासाठी बनवतोय त्याचं नोटिफिकेशन आपल्याकडे प्राप्त करून घेण्यासाठी। तर कुठेही जाऊ नका, स्टडी करो पाहत राहा आणि शिकत राहा। इंटरनेट ब्राउझरला क्लिक करून आपण RTE 25%ची वेबसाईट ओपन करायची आहे। RTE 25%ची वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी डाउनलोडवरती जाऊन मोबाईल ॲप डाउनलोड करायचा आहे। या ठिकाणी डाउनलोड फ्लॅश होत आहे मोबाईल ॲप, तर याला ॲप्लिकेशनला आपण डाउनलोड करून याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आणि इन्स्टॉल केल्याच्या नंतर मी या ठिकाणी डाउनलोडची प्रोसेस दाखवतो। या ठिकाणी आपण डाउनलोड RTE ॲपला क्लिक करूया आणि त्यानंतर आपण याला ओपन करून इन्स्टॉल करणार आहोत। तर या ठिकाणी आपण इन्स्टॉल करूया। माझ्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल होत आहे। इन्स्टॉल झाल्याच्या नंतर याला करायचं आहे आपल्याला ओपन। नंतर या ठिकाणी आपल्याला एक परमिशन मागेल की RTE 25 टू ॲक्सेस द डिव्हाइस लोकेशन, डिव्हाइसचं जे लोकेशन आहे ते ॲक्सेस करण्याची परमिशन आपल्याला द्यायची आहे। याला करायचं आहे अलाउ केल्यानंतर आपणास एक मेसेज या ठिकाणी GEO लोकेशन परमिशनचा एक मेसेज या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर आपण आपल्या मोबाईलचं लोकेशनही GPS चालू करून घेऊया आणि यानंतर आता आपणास एक फॉर्म जो दिसतोय या ठिकाणी आपणास साइन अप हे ॲप्लिकेशन अगोदर करायचं आहे। साइन अपसाठी मी माझं नाव लिहितोय प्रदीप चाटे, माझा मोबाईल लिहितो या ठिकाणी मी माझा पर्सनली मेल ID लिहितोय आणि मला हवा आहे बीड डिस्ट्रिक्ट, म्हणून मी या ठिकाणी चूज डिस्ट्रिक्ट बीड केलेला आहे। आणि पासवर्डमध्ये तुम्ही तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड बनवून या ठिकाणी साइन अप बटनावरती क्लिक करायचं आहे। 1 मोमेंट प्लीज असा नोटिफिकेशन प्रोसेसिंग SMS आपणास प्राप्त होईल, थोडा वेळ वाट पाहायची आहे आणि अलर्टमध्ये साइन अप सक्सेसफुल हे नोटिफिकेशन मेसेज मिळालेला आहे। आपण ओके वरती। तर यामध्ये अगदी युजर फ्रेंडली ॲप आहे। सर्च स्कूलमध्ये आपण आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही जिल्ह्यातील आपण जिल्हा आणि तालुक्यातील शाळा निवडू शकता। त्याच पद्धतीनं हेल्प सेंटर दिलेलं आहे, लॉग इन दिलेलं आहे, स्टेप दिलेले आहेत। खाली FAQ डॉक्युमेंट्स रिफ्रेश एक बटन दिलेलं आहे। जर आपण आपलं ॲप जे आहे, जर आपलं ॲप रिस्पॉन्स देत नसेल तर आपण याला रिफ्रेश पण करून घेऊ शकता। तर सध्याला करायचं आहे लॉग इन। तर या ठिकाणी आपण जो मोबाईल रजिस्टर्ड केलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून आपण लॉग इन करूया। मी रजिस्टर्ड करताना जो पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी प्रेस करतोय आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करतोय। या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे। लॉग इनमध्ये न्यू ॲप्लिकेशन या ठिकाणी द्यायचं आहे। न्यू ॲप्लिकेशनवरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या 6 टॅब आपणास क्लिप आर्ट आयकॉनच्या द्वारे दिसत आहेत।
त्यामधील पहिली चाइल्ड, सेकंड आहे ॲड्रेस, तिसरा ॲप्लिकेशन, चौथं डॉक्युमेंट, पाचवी आहे स्कूल आणि सहावी आहे समरी. लक्षात ठेवा मित्रांनो, डेस्कटॉप व्हर्जनसाठी RTE 25% अंतर्गत आपल्या पाल्याचा फॉर्म भरत असताना सुरुवातीला आपणास रजिस्ट्रेशन करून ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड मिळवावा लागतो आणि त्यानंतर लॉग इन करून आपणास ॲप्लिकेशन भरता येते. परंतु RTE 25% अँड्रॉईड ॲपच्या मदतीनं ॲप्लिकेशन भरताना अगोदर आपणास ॲप्लिकेशन भरावं लागतं आणि ॲप्लिकेशन पूर्ण झाल्याच्या नंतर आपणास ॲप्लिकेशन ID आणि त्याचा पासवर्ड आपल्या मोबाईलवरती SMS द्वारे प्राप्त होतो. आता आपण या ठिकाणी चाइल्ड टॅबवरती जाऊन ॲप्लिकेशनची माहिती भरूया. आपण जाऊया चाइल्ड टॅबवरती. चाइल्ड टॅबवरती गेलो असताना या ठिकाणी चाइल्डचं नाव लिहित असताना सर्वप्रथम आडनाव, त्यानंतर प्रथम नाव आणि त्याच्यानंतर वडिलाचं नाव आपणास लिहायचं आहे. जनरली आपण गफलत अशी करतो का अगोदर नाव, वडिलाचं नाव आणि आडनाव लिहितो. इथं मात्र अगोदर आपणास आडनाव, विद्यार्थ्याचं नाव आणि वडिलाचं नाव लिहायचं आहे. मी या ठिकाणी लिहितोय आडनाव चाटे, विद्यार्थ्याचं नाव श्लोक, आडनाव प्रदीप. हे इंग्रजीमध्ये टाईप केल्याबरोबर खाली मराठीमध्ये आपणास या ठिकाणी ॲटोमॅटिकली आलेलं आहे. याच पद्धतीनं जर मराठीमध्ये एखाद्याच्या मोबाईलवरती येत नसेल तर मात्र आपणास या ठिकाणी गुगल युनिकोड किंवा वेगवेगळ्या मराठी कीबोर्डचा वापर करून आपणास मराठीमध्ये नाव लिहायचं आहे. या ठिकाणी पॅरेंट स्टेटस आहे. पॅरेंट स्टेटस जर काही नाही निवडलं आपण तर ते जनरल राहणार आहे. जर विडो असेल म्हणजेच विधवा जर महिला असेल तर ते आपल्याला निवडायचं असेल. तर डिवोर्स एखाद्याचा झाला असेल म्हणजे घटस्फोटित महिलांचा पाल्य असेल तर ते पण आपण या ठिकाणी निवडायचं आहे. जर एखादा पाल्य हा अनाथ असेल तर आपणास ऑर्फनेज म्हणून निवड त्याची करायची आहे. परंतु या ठिकाणी पॅरेंट स्टेटसमध्ये मी जनरल निवडत आहे किंवा आपण काहीही निवडलं नाही तरी या ठिकाणी चालतं आहे. आता आईचं नाव जे आहे, आईचं नाव आपल्याला लिहायचं आहे. आईचं नाव मी या ठिकाणी लिहित आहे. आईचं नाव जयश्री टाकून या ठिकाणी चाटे जयश्री प्रदीप. मराठीमध्ये येण्यासाठी आपणास इंग्रजी जे बॉक्स आहे टेक्स्ट बॉक्स त्यावरती फक्त कर्सर टच करायचं आहे. ॲटोमॅटिकली मराठीमध्ये आपणास या ठिकाणी नाव दिसत आहे. त्याचबरोबर फादर नेम चाटे खाली बघा मराठीमध्ये नाव आलेलं आहे प्रदीप आणि वडिलाचं नाव बालाजी. या ठिकाणी मला जन्मतारीख निवडायची आहे. मी त्याची जन्मतारीख निवडतोय. जन्मतारीख निवडत असताना मी त्याची जन्मतारीख घेतोय. उदाहरणासाठी 14 जानेवारी 2013 हे एक डेमो फॉर्म मी तुम्हाला फक्त भरून दाखवणार आहे. त्यामुळे मी या ठिकाणी डेमो डेट ऑफ बर्थ घेऊन या ठिकाणी त्याचं जेंडर बाय डिफॉल्ट मेलवरती आहे. जर कुणाचं फिमेल असेल तर आपण फिमेल करू शकता. त्याचबरोबर जन्मतारीख मी 14 जानेवारी 2013 निवडल्याबरोबर या ठिकाणी करंट एज 30 सप्टेंबर 2019च्या संदर्भांकित दिनांकानुसार 6 वर्ष 8 महिने आणि 16 दिवस त्याला होत आहेत आणि याला करतोय मी सेव्ह केल्याबरोबर चाइल्ड डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली हे नोटिफिकेशन आपणास प्राप्त झालेलं आहे. याला करायचं आहे ओके केल्याच्या नंतर या ठिकाणी जे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनला स्टेटसमध्ये एडिट आहे. या एडिटवरती आपणास क्लिक करायचं आहे. आता आपण चाइल्ड डिटेल्स भरलेली आहे म्हणून चाइल्ड डिटेल्सच्या लेफ्ट साईडला टॉप कॉर्नरला ग्रीनमध्ये राईटचा सिम्बॉल आलेला आहे. या अशाच पद्धतीनं आपणास सर्व टॅब भरायचे आहेत. आता आपण दुसरी टॅब भरूया ॲड्रेस भरत असताना आपणास या ठिकाणी जे लोकेशन आहे ते लोकेशन ॲटोमॅटिकली येणार आहे. त्यासाठी आपण आपल्या मोबाईलचं GPS ऑन आहे की नाही याची खात्री करायची आहे. मी या ठिकाणी माझं लोकेशन ऑन केलेलं आहे त्यामुळं
या ठिकाणी लोकेशन ॲटोमॅटिकली लोकेशन घेतलेलं आहे. जर हे लोकेशन आपणास बदलायचं असेल तर चेंज लोकेशनवर सुद्धा आपण बदलू शकता. मी या ठिकाणी हाऊस नंबर जे आहे हाऊस नंबर 24, स्ट्रीट नेममध्ये मी एखाद्या रस्त्याचं नाव फक्त ABC रोड हे घेतो आहे आणि लोकॅलिटी पद्मावती गल्ली घेऊन ब्लॉक जो आहे ब्लॉक परळी, विलेज परळीच निवडत आहे आणि याला करतो आहे सेव्ह. जर आपणास लोकेशन जर आपण इतर ठिकाणाहून फॉर्म भरत असल्यास लोकेशन आपण या ठिकाणी चेंज लोकेशनवरती जाऊन लोकेशन आपण बदलसुद्धा याच्यामध्ये करून घेऊ शकता गुगल मॅपद्वारे. परंतु मी ऑलरेडी याच ठिकाणावरून लोकेशन घेतल्यामुळे लोकेशन मला बदलायचं नाही आहे, त्यामुळं मी परत याला करतो आहे बॅक. आता मी तिसरा टॅबवरती जातो, जी टॅब आहे ॲप्लिकेशन टॅबवरती जाऊन मी स्टँडर्ड फर्स्टसाठी मला ऑप्शन म्हणजे ॲडमिशन घ्यायचं आहे आणि मीडियम हे मला फक्त इंग्रजी माध्यम घ्यायचं आहे. जर तुम्हाला इंग्रजी व्यतिरिक्त परत सेकंड मीडियम जर इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये नाही मिळालं तर आपण मराठी, हिंदी, बेंगाली, तमिळ, तेलुगू, उर्दू इत्यादी प्रकारच्या मीडियममध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते निवडू शकता. मला फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घ्यायचं असल्यामुळे मी या ठिकाणी इंग्रजी माध्यम निवडलेलं आहे. आता निवडायचा आहे आपणास धर्म. जो आपला धर्म आहे तो धर्म निवडून आपलास जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे. जातीचा प्रवर्ग, माझा जातीचा प्रवर्ग मी या ठिकाणी निवडलेला आहे NTD. त्याचबरोबर अलर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. कास्ट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. म्हणजे जातीचं प्रमाणपत्र हे आवश्यक आहे. जेव्हा माझं ॲडमिशन होणार आहे तेव्हा मला जातीचं प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. याला करतो आहे ओके. याचबरोबर चाइल्डचा या ठिकाणी आधार नंबर आपणास विचारलेला आहे, पण हा मॅन्डेटरी नाही आहे. चाइल्डचा आधार नंबर जर असेल तर तो आपण या ठिकाणी टाकू शकता. माझ्या मुलाचं मी आधार काढलेलं नाही आहे, त्यामुळे मी या ठिकाणी नंबर टाकत नाही आहे. आणि मला द्यायचा आहे माझा मोबाईल नंबर, तर मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी देत आहे. ज्या मोबाईलवरती हा जो मोबाईल नंबर आहे या मोबाईलवरती माझा म्हणजे पाल्य लॉटरीमध्ये सिलेक्ट झाल्याच्या नंतर किंवा सिलेक्ट नाही झाल्याच्या नंतर जे काही SMS आपणास येणार आहे आणि SMSचं जे कम्युनिकेशन होणार आहे त्यासाठी आपणास चालू मोबाईल द्यायचा आहे. आणि याला करतो आहे मी सेव्ह केल्यावरती परत अलर्ट नोटिफिकेशन ॲप्लिकेशन डिटेल सबमिटेड सक्सेसफुली याला करायचं आहे ओके केल्याच्यानंतर बघा 3 नंबरचा जो ॲप्लिकेशन टॅब आहे याच्या लेफ्ट टॉप कॉर्नरला आपणास ग्रीन सिम्बॉल राईटचा दिलेला आहे. आत्ता आपणास चौथ्या टॅबवरती जायचं आहे, जी टॅब आहे डॉक्युमेंट्स. याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याबरोबर माझा पाल्य हा NT-ड मध्ये असल्यामुळे मला जे डॉक्युमेंट लागतात या डॉक्युमेंटची यादी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. हा जनरल असल्यामुळं या ठिकाणी ॲड्रेस प्रूफ जो द्यायचा आहे रेसिडेन्शियल तो यस, बर्थ सर्टिफिकेटला यस करायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेटला यस. जर एखादी विधवा महिला किंवा अनाथ पालक असेल किंवा घटस्फोटित असेल किंवा HIV अफेक्टेड असेल तर जर आपण त्याला ते निवडलं तर त्या ठिकाणी या डॉक्युमेंट डिटेल्समध्ये पण ते आलेलं असतं, परंतु आपण ते जनरल निवडल्या पालकाचा जो कॅटेगरी आहे त्यामुळं आपणास या ठिकाणी 3 डॉक्युमेंट्स फक्त विचारलेले आहेत. याला करायचं आहे सेव्ह. आता मी याला सेव्ह केल्याच्या नंतर डॉक्युमेंट डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली हा मेसेज मला मिळालेला आहे. आता आपण याला ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर 5वा जो महत्त्वाचा टॅब आहे हा टॅब आहे स्कूलचा. म्हणजे मी जे आत्ता लोकेशन निवडलेलं आहे या लोकेशनपासून मला 1 किलोमीटरच्या आत, 3 किलोमीटरच्या आत आणि 3 किलोमीटरच्या बाहेरील शाळा निवडता येणार आहेत. तर मी 1 किलोमीटरच्या आत माझ्यापासून ज्या शाळा आहेत त्या मी चेक करतो आहे. तर अवेलेबल या टॅबवरती क्लिक केल्यानंतर माझ्याकडे रमाई प्रायमरी स्कूल परळी, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल परळी, लावण्याई पब्लिक स्कूल, लिटल फ्लावर आणि फाउंडेशन या शाळा दिसत आहेत. मला 1 किलोमीटरच्या आत
रमाई पब्लिक स्कूल आणि फाउंडेशन या दोनच शाळा निवडायच्या आहेत, म्हणून मी या दोन शाळांची निवड केलेली आहे. 1 ते 3 किलोमीटरच्या आत मला पाहायचं आहे की मला हवी असलेली शाळा या ठिकाणी दिसते की नाही. या ठिकाणी 1 ते 3 किलोमीटरच्या आत म्हणजे ज्या शाळा आहेत याच्यामध्ये मला फक्त एकच शाळा घ्यायची आहे, राजस्थानी पोद्दार लर्न स्कूल ही या ठिकाणी आलेली आहे. आणि आत्ता मला परत 3 किलोमीटरच्या बाहेर जर एखादी चांगली शाळा आहे आणि जर त्या ठिकाणी मला ॲडमिशन मिळत असेल तर ती शाळा पण आपण निवडू शकतो. त्यासाठी आपल्याला फक्त आपला तालुका निवडायचा आहे. तालुक्याच्या 3 किलोमीटर बाहेरील शाळा आपणास या ठिकाणी दिसणार आहेत. मला 3 किलोमीटर ज्या बाहेरच्या शाळा आहेत या शाळेमध्ये कॅम्ब्रिज आहे, प्रायमरी स्कूल नंदागौळ आहे, त्याचबरोबर सह्याद्री पब्लिक स्कूल आहे, माऊली अनुराधा देवी आहे, सोजल पब्लिक स्कूल आहे आणि दिल्ली पब्लिक स्कूल आहे. तर मला दिल्ली पब्लिक स्कूलला निवडायचं आहे. म्हणजे मी आता शाळा निवडल्या, 1 किलोमीटरच्या आतमधील 2 शाळा निवडल्या, 3 किलोमीटरच्या आतमधली 1 शाळा निवडली आणि 3 किलोमीटरच्या बाहेरील 1 शाळा निवडली. आता मी करतोय सेव्ह या बटनावरती क्लिक. स्कूल ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. तर याला करायचं आहे ओके. ओके केल्याच्या नंतर आपणास समरीवरती जायचं आहे. समरीवरती गेल्यानंतर मी भरलेली माहिती या ठिकाणी दिसते. नेम चाटे श्लोक प्रदीप, या ठिकाणी चाटे श्लोक प्रदीप, डेट ऑफ बर्थ, फादर नेम, मदर नेम, डिसॅबिलिटी ही सगळी माहिती या ठिकाणी आलेली आहे. त्याचसोबत मी ज्या शाळा निवडलेल्या आहेत या शाळा पण या ठिकाणी आलेल्या आहेत आणि शाळेच्या नावापुढे शाळेचं डिस्टन्स पण दिसत आहे. जी शाळा निवडलेली आहे सगळ्यात बघा शेवटची दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल ते तळेगाव परळी 6 किलोमीटर अंतर आहे, ती पण मला शाळा निवडता येते. फक्त लक्षात असू द्या, जर 3 किलोमीटर म्हणजे तुमच्या राहत्या घरापासून 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरची जर शाळा तुम्ही निवडली तर त्या शाळेचा ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे तो खर्च मात्र तुम्हाला स्वतःला करायचा आहे. अशा पद्धतीनं आपण भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करून सबमिट ॲप्लिकेशनवरती आपणास क्लिक करायचं आहे. तर मी करतोय सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक. सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यावर या ठिकाणी अलर्ट नोटिफिकेशन परत प्राप्त झालेलं आहे. आर यू शुअर वॉन्ट टू सेव्ह, वन्स यू सेव्ह ॲप्लिकेशन इट कॅन नॉट बी एडिटेड. म्हणजे एकदा जर तुम्ही हे ॲप्लिकेशन सेव्ह केलं तर याच्यामध्ये काहीही तुम्ही बदल करू शकत नाहीत. मी भरलेली माहिती ही बरोबर असल्याची मी खात्री केलेली आहे आणि याला ओके बटनावरती मी क्लिक केल्याबरोबर या ठिकाणी बघा माझा ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी जनरेट झालेला आहे का. माझा ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड मला या ठिकाणी नोटिफिकेशनद्वारे पण मिळालेला आहे, तुम्ही पाहू शकता. याचबरोबर माझ्या मोबाईलवरती सुद्धा हा SMS मला ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड प्राप्त झालेला आहे. लक्षात महत्त्वपूर्ण एक बाब ठेवा की अँड्रॉईड ॲप्लिकेशननी फॉर्म भरत असताना फॉर्म पूर्ण झाल्याच्या नंतर ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला मिळतो आणि डेस्कटॉप व्हर्जनद्वारे जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड मिळवावा लागतो. त्याचबरोबर हे ॲप्लिकेशन हे सध्याला निवडक अँड्रॉईड मोबाईलवरती चालू आहे. या संदर्भात आपण विचारणा केली आहे आणि लवकरच हे सर्वांसाठी खुलं पण होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.